नमस्कार, माझं नाव आदित्य आहे. मी शहरामध्ये एका मोठ्या कंपनीत नोकरी करतो आणि कामाच्या निमित्ताने तिथे एकटाच राहतो. माझी आई सविता आणि बाबा विक्रम मात्र गावीच राहतात. गावी आमचा एक मोठा बंगला आहे, थोडीफार शेती आहे आणि त्या सगळ्या जबाबदाऱ्या आई बाबा सांभाळतात. शेतीची कामं ते मजुरांकडून करून घेतात. आमच्या घरासमोर 2-3 खोल्या आहेत. त्या खोल्यांमध्ये आम्ही अशा एखाद्या कुटुंबाला राहायला ठेवतो ज्यांना कामाची गरज असते. बदल्यात ते शेतात मदत करतात, घरची काही कामं करतात आणि आईबाबांनाही सोबत मिळते. मी शहरात राहत असल्यामुळे मनात नेहमीच वाटत असतं की बाबांना भेटायला जावं, त्यांच्यासोबत काही दिवस घालावेत. पण नोकरीच्या व्यापामुळे ते नेहमी शक्य होत नाही. कधीकधी तर 6 महिने, कधी वर्षभरही गावाला जायला मिळत नाही. आता माझं लग्नाचं वय झालं होतं, त्यामुळे आईबाबा माझ्या लग्नासाठी खूप मागे लागले होते. आई सतत फोन करून म्हणायची, गावी ये रे, आपण मुलगी पाहायला जाऊ. 1-2 मुली पाहिल्या आहेत, पण मी मात्र ऑफिसमध्ये खूप कामं असतात, मीटिंग आहेत, प्रोजेक्ट चालू आहेत असं सांगून दिवस ढकलत होतो. खरं सांगायचं तर मला अजून लग्नासाठी मानसिक तयारीच नव्हती. त्या दिवशी मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा खूप दमलो होतो. दिवसभराच्या कामामुळे अंगात अजिबात ताकद उरली नव्हती. फ्रेश होऊन शांतपणे जेवण केलं आणि झोपायची तयारी करत होतो. इतक्यात अचानक माझा फोन वाजला. मी फोन उचलला तर आईचा कॉल होता, पण आज तिचा आवाज नेहमीसारखा नव्हता. तिच्या आवाजात भीती होती, काळजी होती आणि रडल्यामुळे शब्दही थरथरत होते. आई म्हणाली, आदित्य बाळ, तुझे बाबा खूप आजारी आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे, त्यांचा BP खूप वाढला आहे. आईचे ते रडणे शब्द कानावर पडताच माझं मन काही क्षणासाठी पूर्णपणे स्तब्ध झालं. डोकं सुन्न झालं, तोंडातून आवाज निघेना, हृदय जोरजोरात धडधडू लागलं. डोळ्यासमोर फक्त बाबांचा चेहरा दिसत होता. पण स्वतःला सावरत मी आईला धीर दिला आणि म्हणालो, आई तू अजिबात काळजी करू नकोस, मी आत्ताच निघतो. मी माझ्या गावापासून साधारण 400 किलोमीटर दूर राहत होतो. प्रवासही लांबचा होता, त्यामुळे मी लगेच ट्रॅव्हल्स बुकिंग केलं. घाईघाईने बॅग भरली, आवश्यक सामान घेतलं आणि काही काळातच ट्रॅव्हल्समध्ये जाऊन बसलो. पण त्या प्रवासात माझं शरीर बसमध्ये होतं, मन मात्र हॉस्पिटलमध्ये पोचलं होतं. बाबांची तब्येत कशी असेल, ते ठीक असतील ना, आई एकटी कशी सगळं सांभाळत असेल, असे हजारो विचार डोक्यात येत होते. माझ्या आईबाबांनी माझ्यासाठी आयुष्यभर किती कष्ट केले होते याची आठवण होत होती. सुरुवातीला आम्ही खूप गरीब होतो, घरात साध्या गरजांसाठी पैसे नव्हते. पण आईबाबांनी राबून शेती केली, कष्ट केले, मला शिकवलं, मोठं केलं आणि आज माझ्या नोकरीमुळे सगळं व्यवस्थित झालं होतं. हे सगळं आठवत असताना बसमध्ये बसूनच अचानक माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इतक्या वर्षात पहिल्यांदा मला जाणवलं होतं की नोकरी, पैसा, शहरातलं मोठं आयुष्य या सगळ्यांपेक्षा आईबाबाचं अस्तित्व किती मौल्यवान आहे. मी ऑफिसमध्ये 10-15 दिवसांची सुट्टी टाकली होती. मेल करून वडील आजारी असल्याचं कारण दिलं होतं. बस हळूहळू गावाच्या दिशेने जात होती आणि प्रत्येक मिनिट मला खूप मोठं वाटत होता. अखेर पहाटच्या थंड वातावरणात मी माझ्या गावात पोहोचलो. तिथून दुसरी बस पकडून थेट हॉस्पिटलमध्ये गेलो. पाठीमागच्या जवळपास 1 वर्षापासून मी आईबाबांना प्रत्यक्ष पाहिलंच नव्हतं. फक्त फोनवर बोलणं व्हायचं, त्यामुळे त्यांना पाहायची ओढही मनात खूप वाढली होती. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच मी घाईघाईने बाबांच्या वार्डात गेलो. बाबा खाटेवर झोपले होते. चेहरा थोडा फिकट दिसत होता, पण त्यांना पाहून माझा जीव थोडा भांड्यात पडला. आई त्यांच्या शेजारी बसली होती. मला पाहताच तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मीही स्वतःला थांबू शकलो नाही. मी आईच्या कुशीत शिरलो आणि माझ्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. काही क्षण आम्ही दोघं काहीच बोललो नाही. त्या मिठीत काळजी होती, प्रेम होतं आणि वर्षभराचं अंतरही विरघळून गेलं होतं. थोड्या वेळाने मी आईला विचारलं, आई नक्की काय झालं? आईने डोळे पुसत सांगितलं, पाठीमागच्या 2 दिवसापासून त्यांना थोडा ताप येत होता, पण काल अचानक त्यांना BP खूप लो झाला, म्हणून घाबरून हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. मी बाबांकडे पाहिलं. ते शांत झोपले होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा स्पष्ट दिसत होता. बाबांच्या खाटेजवळ अजून एक तरुणी बसली होती.
तिच्या हातात पाण्याची बाटली होती आणि ती अधूनमधून आईची काळजी घेत होती. अचानक माझं लक्ष तिच्याकडे गेलं. तिच्या चेहऱ्यावर साधेपणा होता, डोळ्यात निरगसपणा होता आणि वागण्यात एक शांत आपुलकी जाणवत होती. मी आईला हळूच विचारलं, आई ही कोण आहे? ती तरुणी मात्र शांतपणे माझ्याकडे आईकडे पाहत होती. मग आई हलकीशी हसली आणि म्हणाली, अरे ही तन्वी आहे. आपल्या घरी स्वयंपाकाचं काम करते. आपल्या घरासमोरच्या जुन्या खोलीत राहते. तिचे आईबाबा गौरी आणि सुधीर आपल्या शेतात काम करतात. कालपासून ही सुद्धा माझ्यासोबत इथेच थांबली आहे. मला एकटीला धीर देत होती. आईचं बोलणं ऐकून मी पुन्हा त्या तरुणीकडे पाहिलं. एवढ्या कठीण प्रसंगातही ती आईसोबत इतक्या मनापासून उभी होती. हे पाहून तिच्याबद्दल मनात नकळत आदर निर्माण झाला. मी तिच्याकडे पाहून हलकं स्मित देण्याचा प्रयत्न केला, पण बाबा आजारी असल्यामुळे माझ्या चेहऱ्यावर रुमटलेलं ते थोडंसं स्मितही व्यवस्थित खुलू शकलं नाही. मन अजूनही काळजीने भरलं होतं. मी लगेच डॉक्टरांना भेटायला गेलो. डॉक्टरांनी माझ्याकडे पाहून शांत आवाजात सांगितलं, आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करायचं काही कारण नाही. त्यांना उद्या घरी सोडता येईल. बीपी अचानक कमी झाला होता, पण आता तो पुन्हा नॉर्मल स्तरावर आला आहे. फक्त काही दिवस त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. वेळेवर औषध द्या, आराम द्या. मग पुढे काही त्रास होणार नाही. डॉक्टरांचे ते शब्द ऐकून माझ्या छातीत साचलेला मोठा दगड जरा हलका झाला. मी देवाचे मनातल्या मनात आभार मानले, डॉक्टरांचेही धन्यवाद मानले आणि पुन्हा बाबांच्या रूममध्ये आलो. आत येताच मी आईला म्हणालो, आई तू आणि तन्वी आता घरी जा. मी बाबांजवळ थांबतो. तू बाबांसाठी आणि तुझ्यासाठी चांगला स्वयंपाक करून घे. पण आई लगेच म्हणाली, आदित्य बाळा, तूच खूप दमला असशील. इतका मोठा प्रवास करून आला आहेस. असं कर, तू आणि तन्वी घरी जा. तन्वी माझ्यासाठी आणि बाबांसाठी स्वयंपाकाचा टिफिन बनवून देईन. तू फ्रेश हो, थोडा आराम कर आणि येताना टिफिन घेऊन ये. आईचं म्हणणं खरंच योग्य होतं. प्रवासामुळे अंग अगदी थकून गेलं होतं. मला आंघोळ करून फ्रेश होण्याचं गरज होतं. मी हलकीशी मान हलवली आणि बरं म्हटलो. नकळत माझी नजर पुन्हा तन्वीकडे गेली. तिनेही माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे खूप सुंदर होते. डोळे काळेभोर आणि बोलके. तिने साधा पण खूप सुंदर पंजाबी ड्रेस घातला होता. केस मोकळे सोडले होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक निरागस शांतता होती. काही क्षणासाठी हॉस्पिटलचं वातावरण विसरायला झालं. मग आम्ही दोघं खाली आलो. बाहेर एक रिक्षा उभी होती. रिक्षा बुक करून आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो. तन्वी माझ्या शेजारी बसली होती, पण ती अजिबात बोलत नव्हती. तिचा स्वभावच लाजरा होता. बहुतेक हाताच्या बोटांशी खेळत ती शांत बसली होती. माझं लक्ष मात्र वारंवार तिच्याकडे जात होतं. रिक्षेच्या खिडकीतून येणारा वारा तिच्या केसांशी खेळत होता आणि तिच्या चेहऱ्यावर पडणारा संध्याकाळचा प्रकाश तिला अजून सुंदर बनवत होता. काही वेळात आमच्या बंगल्यासमोर रिक्षा थांबली. आम्ही दोघं खाली उतरलो. घराची चाबी तिच्याकडे होती. ती माझ्या पुढे आली. मी तिच्या पाठोमाग चालत होतो. काही क्षणांनी तिने घराचा दरवाजा उघडला. घरात शिरताच ती हलक्या आवाजात म्हणाली, तुम्ही फ्रेश व्हा, तोपर्यंत मी स्वयंपाक करते. तिच्या त्या सहज काळजी घेणाऱ्या शब्दांनी मला एक वेगळीच ऊब मिळाली. मी बाथरूममध्ये गेलो. गरम पाण्याने अंघोळ केली. प्रवासाचा थकवा थोडा कमी झाला. बॅगमधून नवीन कपडे काढून आणले आणि बाहेर आलो. बाहेर येऊन सोफ्यावर बसतो समोरून तन्वी एका कपात गरमागरम चहा घेऊन आली. मी तिच्याकडे पाहिलं. तिने काही न बोलता फक्त कप माझ्यासमोर धरला. मी चहाचा कप हातात घेतला. त्या कपातून निघणारा वाफ्याला हलका सुगंध आणि तिच्या हातात गोडसर चहा. 2 घोट घेतले आणि दिवसभराचा थकवा कधी नाहीसा झाला तेच कळलं नाही. खरं तर तो फक्त चहा नव्हता, त्यात तिची काळजी मिसळलेली होती. तन्वी पुन्हा शांतपणे किचनमध्ये गेली आणि भराभर स्वयंपाक करू लागली. मी तिथे बसलो होतो. तिथून किचन स्पष्ट दिसत होतं. ती काम करत होती. मी नकळत पाहत बसलो होतो. किती मन लावून ती प्रत्येक गोष्ट करत होती. भाजी हलवणं, पोळ्या लाटणं, डबे तयार ठेवणं. मध्येच ती माझ्याकडे पाहायची आणि माझी नजर तिच्यावर आहे हे लक्ष येताच लगेच मान खाली घालायची. तिच्या त्या लाजण्यातही एक वेगळीच ओढ होती. काही वेळातच स्वयंपाक पूर्ण झाला. ती बाहेर आली आणि म्हणाली, जेवण बनवून झालं आहे. आईबाबांसाठी. तिच्या तोंडून निघालेला आईबाबांसाठी हा शब्द माझ्या मनाला स्पर्श करून गेला. त्या शब्दात एक आदर नव्हता, आपलेपणा होता, जिव्हाळा होता आणि कदाचित प्रेमाची हलकीशी चाहुलही होती. मला काही क्षण तिच्याकडे फक्त पाहतच राहावंसं वाटलं. तिच्या डोळ्यातही तेच ममत्व दिसत होतं. मी स्वतःला सावरत म्हणालो, ठीक आहे, जेवणाचा टिफिन पॅक कर, मग मी हॉस्पिटलला घेऊन जातो.
आमच्या घरी बाबांची एक जुनी बुलेट होती. ती बाबांची खूप आवडती होती. मी तिची चाबी घेतली. तेवढ्यात तन्वी जेवाचा टिफिन घेऊन माझ्यासमोर आली आणि हळू आवाजात म्हणाली, "हा घ्या." तिच्या त्या नाजूक आवाजात इतकी साधी गोड होती की काही क्षण मी तिच्याकडे पाहतच राहिलो. मग टिफिन घेतला. नकळत तिच्या बोटांचा हलकासा स्पर्श माझ्या हाताला झाला. तो क्षण खूप मोठा होता, पण हा कोणास ठाऊक. माझ्या मनात एक सुंदर अशी लहर उठली. जणू खूप दिवसांनी मला कुठली तरी कोमल भावना स्पर्शून गेली होती. मी हलकसं हसत म्हणालो, "थँक्यू." ती काही न बोलता फक्त हसली आणि हळूच घराबाहेर निघून गेली. मीही तिच्या पाठोपाठ बाहेर आलो. अंगणात संध्याकाळची शांत वाहक वातावरण होतं. बाबांच्या त्या जुन्या बुलेटवर जाऊन बसलो. एकदा मी तिच्याकडे मागे वळून पाहिलं. आमच्या घराच्या समोर तिची छोटीशी खोली होती. ती दारात शांत उभी राहून माझ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर काहीतरी बोलायचं आहे, पण शब्द सापडत नाही अशी एक गोड भाव होती. काही क्षण आमच्या नजरा एकमेकांना भेटल्या आणि मग मी बुलेट सुरू करून जेवाचा टिफिन घेऊन हॉस्पिटलकडे निघालो. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर आई आणि बाबांनी प्रेमाने जेवायला घातलं. बाबांची प्रकृती आता हळूहळू सुधरत होती. त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा रंग परत येताना दिसत होता आणि ते पाहून माझ्या मनालाही खूप दिलासा मिळत होता. संध्याकाळी पुन्हा घरी आलो तर तोपर्यंत तन्वीने रात्रीचे जेवण सुद्धा बनवून ठेवले होतं. मी घरात शिरताच ती शांतपणे म्हणाली, "जेवण बनवून ठेवलं आहे." तिच्या आवाजात नेहमीसारखा साधी आपुलकी होती, पण त्या साधेपणातही मन जिंकून घेण्याची ताकद होती. तन्वी खरंच खूप मासूम होती. कोणतंही काम न कंटाळता न कुरकुरता इतक्या मनापासून करणारी मुलगी मी पहिल्यांदाच पाहत होतो. मी पुन्हा एकदा तिचे आभार मानले. जेवाचा टिफिन घेतला आणि हॉस्पिटलकडे निघालो. दुसऱ्या दिवशी डॉक्टरने बाबांना घरी सोडायची परवानगी दिली. आम्ही बाबांना काळजीपूर्वक एका 4 व्हीलरमध्ये बसून घरी घेऊन आलो. गाडी बंगल्यासमोर येऊन थांबते ना थांबते तोच तन्वी बाहेर धावत आली. मी बाबांना आधार देत खाली उतरून होतो. तेवढ्यात तीही पटकन जवळ आली आणि बाबांना एका हाताने तिनेही आधार पकडला. तिच्या त्या छोट्याशा कृतीत तितकी माया होती की माझं मन पुन्हा तिच्याकडे ओढलं गेलं. मग मी आणि तन्वी मिळून बाबांना हळूहळू घरात घेऊन गेलो. बाबांना बेडवर झोपवलं, आराम करायला सांगितलं. आई त्यांच्या जवळ बसली आणि काही क्षणातच तन्वी पुन्हा किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी चहा, नाश्ता, जेवण याची तयारी करू लागली. तिची ही तत्परता, तिचं घराच्या सारखं वागणं आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करणं, हे सगळं पाहून ती माझ्या मनात हळूहळू खोलवर घर करत चालली होती. आईबाबांना भेटल्यामुळे आणि बाबांची तब्येत सुधारत असल्यामुळे माझं मनही आता हलकं झालं होतं. दिवस हळूहळू पुढे जात होते. मला गावी येऊन आता 3 दिवस झाले होते. खरं तर गावाकडचं वातावरण मला लहानपणापासून खूप आवडायचं. शहरात पैसा, मोठेपणा, सोयीसुविधा सगळं होतं, पण गावातली शांत हवा, मातीचा सुगंध, माणसामधला जिव्हाळा याची सर कुठेच नव्हती. त्या दिवशी सकाळचे साधारण 11 वाजले असतील. आमची शेती घरापासून जवळच होती. मी म्हटलं, इतक्या दिवसांनी आलोच आहे तर शेती पाहून यावी. मी पुन्हा बाबांच्या बुलेटवर बसलो आणि शेतीच्या दिशेने निघालो. शेताजवळ पोहोचलो तेव्हा एका मोठ्या झाडाखाली गाडी उभी केली. समोर नजर टाकली तर हिरवीगार शेती वाऱ्यावर डोलत होती. ते दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न झालं. मी शेतात फिरत होतो. तेवढ्यात मला पाहून तन्वीचे आईबाबा गौरी आणि सुधीर काम थांबून उभे राहिले. मी त्यांना याआधी कधी पाहिलं नव्हतं. बहुतेक ही फॅमिली नवीनच कामाला आली असावी. तन्वीने त्यांना सांगितलं, "हे आपल्या शेतीच्या मालकांचा मुलगा आहे." ते दोघेही लगेच नमस्कार करू लागले. मी नम्रपणे त्यांना नमस्कार केला. मग हसत म्हणालो, "शेती खूप सुंदर करत आहात तुम्ही. सगळीकडे किती हिरवीगार दिसते." माझं बोलणं ऐकून ते दोघेही हलकं हसले. त्यांच्या चेहऱ्यावर उन्हामुळे काळेपणा होता, कपड्यावर माती होती, पण डोळ्यात प्रामाणिक कष्टाचं तेज होतं. तन्वीही थोड्या अंतरावर उभी राहून माझ्याकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं. ती स्वतःही खूप कष्ट करत होती. सकाळी आमच्या घरी आईबाबांची सेवा, स्वयंपाक पाणी, घरची कामं, मग पुन्हा शेतात आईबाबांसोबत मजुरी. हे सगळं पाहून तिच्याबद्दलचा आदर माझ्या मनात अजूनच वाढला. ती फक्त सुंदर नव्हती, ती मनोमनही खूप सुंदर होती. सर्वजण पुन्हा शेतात काम करू लागले. मी मात्र काही वेळ तिथेच उभा राहून त्यांचं काम पाहत होतो. मी स्वतः कधीच अशी कष्ट कामं केली नव्हती. शहरात ऑफिसमध्ये बसून करायचं काम आणि हे उन्हात राबावं यात किती मोठा फरक असतो हे त्या दिवशी पहिल्यांदा इतकं स्पष्ट जाणवलं. त्यांच्या कपाळावरून उघळणारे घामाचे थेंब पाहून कष्ट म्हणजे नक्की काय असतं याची खरी जाणीव होत होती. काही वेळ मी शेताच्या बाजूला फिरलो.
शेतात एक मोठं आंब्याचं झाड होतं. त्या झाडाखाली येऊन बसलो. वाऱ्यामुळे पानांची सळसळ होत होती. वातावरण एक वेगळी शांतता होती. साधारण दुपारचा 1 वाजला असेल. तेवढ्यात तन्वीचे आईबाबा त्या आंब्याच्या झाडाखाली आले. त्यांच्या हातात पाण्याचा माठ होता आणि तन्वीच्या हातात जेवणाचा टिफिन होता. बहुतेक त्यांची जेवणाची सुट्टी झाली असावी. सुधीर काका हसत म्हणाले, मालक जेवायला या. मी लगेच त्यांच्या दिशेने पाहिलं आणि म्हणालो, मला मालक नका म्हणू, मी अजून लहान आहे, मला आदित्य म्हणा. माझं बोलणं ऐकून ते थोडे हसले. पुन्हा प्रेमाने म्हणाले, या ना जेवायला, बसा. मी सुरुवातीला नको म्हणत होतो, पण त्यांना इतक्या आग्रहाने बोलवलं की नकार देता आला नाही. त्या क्षणी मी नकळत तन्वीकडे पाहिलं. तिनेही एकदा माझ्याकडे पाहिलं, पण काही बोलली नाही. मात्र तिच्या डोळ्यातही एक शांत अपेक्षा दिसत होती. जणू तिलाही वाटत होतं की मी त्यांच्यासोबत बसावं. मग मी जाऊन त्या आंब्याच्या झाडाखाली त्यांच्यासमोर बसलो. तन्वी आणि मी समोरासमोर बसलो होतो. तिचे आई बाबा देखील आमच्यासोबत जेवायला बसले. झाडाच्या सावलीत, मातीच्या सुगंधात, शेताच्या मधोमध सगळेजण एकत्र बसलो. मग सगळे जेवायला लागलो. त्या आंब्याच्या झाडाखाली हिरव्यागार शेतीच्या मधोमध बसून जेवण करण्याची जी मजा होती ती खरंच काही वेगळीच होती. शहरात मोठ्या हॉटेलमध्ये कितीही महागडं जेवण केलं तरी त्या क्षणाला जी ऊब आणि आपुलकी आणि जी समाधानाची चव होती ती तिथे कधीच मिळाली नव्हती. आंब्याच्या झाडाला छोट्या छोट्या कैऱ्या लागल्या होत्या. त्यातल्या काही कैऱ्या त्यांनी तोडल्या आणि जेवणाबरोबर तोंडी लावायला दिल्या. त्या कैऱ्यांची आंबट तुरट चव, मातीचा सुगंध, अंगावर येणारा मंद वारा आणि समोर बसलेली तन्वी, त्या सगळ्यांमुळे तो साधेसुद्धा क्षणही माझ्या मनात कायमचा कोरला जात होता. खरं सांगायचं तर माझं लक्ष जेवणात अजिबात नव्हतं. मी सतत तन्वीकडे पाहत होतो. ती कधी माझ्याकडे पाहायची, कधी खाली मान घालून जेवणाकडे लक्ष द्यायची. तिच्या त्या लाजऱ्या नजरा माझ्या मनाला वेड लावत होत्या. त्या साध्या जेवणातही माझं एक वेगळीच गोड होती. जणू त्या अन्नात प्रेमाची चव मिसळलेली होती. काही वेळातच जेवण झालं. मी घरी आलो. बाबांच्या तब्येतीची चौकशी केली. बाबा आता बरेच वाटत होते. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा ताकद दिसू लागली होती. हळूहळू दिवस पुढे सरकत होते. पण माझी सुट्टी आता संपत आली होती. हे लक्षात आलं की मन पुन्हा बेचैन होऊ लागलं. कारण या काही दिवसात माझ्या आयुष्यात खूप काही बदललं होतं. तन्वी दररोज सकाळी यायची. मी अजून झोपेत पूर्ण उठलेलो नसायचो. तोच ती माझ्या बेडरूमच्या दाराशी हलक्या आवाजात येऊन चहाचा कप ठेवायची. आईबाबांना चहा द्यायची, नाश्ता बनवायची, स्वयंपाक करायची, घर आवरायची. दिवसभर ती सतत काम करत असायची. तिची ती धावपळ पाहून मला अनेकदा आश्चर्य वाटायचं. एवढी नाजूक दिसणारी मुलगी इतके कष्ट कसे करू शकते. पण त्याहून जास्त मला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं. कारण ती आमच्या घरात काम करणारी मुलगी होती. तरी माझं मन सतत तिच्याकडे धावत होतं. तिला पाहत राहावं, तिच्याशी बोलत राहावं, तिचं हसणं बघणं राहावणं असं वाटत होतं. तिने माझ्यावर नेमकी कोणती जादू केली होती हे मला समजत नव्हतं. तिचे ते निरागस देखणेपण, सुंदर मोठे डोळे, लांब केस, गोरा वर्ण आणि चेहऱ्यावर रुंबटणारे ते छोटंसं लाजरणं स्मित, हे सगळं माझ्या डोळ्यासमोरून हटतच नव्हतं. हळूहळू दिवस जात होते. बाबांची प्रकृती तर पूर्णपणे स्थिर झाली होती. पण आता 2 दिवसांनी मला पुन्हा शहरात परत जावं लागत होतं. आणि खरं सांगायचं तर माझी शहरात जायची इच्छा संपली होती. मला आता इथेच राहायचं होतं, आईबाबांसोबत आणि तन्वीच्या जवळ. शेवटी मी ऑफिसमधल्या बॉसला फोन केला. घरची परिस्थिती सांगितली. मी त्यांना विचारलं, सर मला काही दिवस वर्क फ्रॉम मिळेल का? घरात थोडी अडचण आहे. माझं काम नेहमी चांगलं होतं, अनुभवही चांगला होता. त्यामुळे त्यांना जास्त काही विचार न करता मला काम करायची परवानगी दिली. मी त्यांच्या मनापासून आभार मानले. फोन ठेवला आणि अक्षरशः आनंदाने हसू लागलो. कारण आता मला आईबाबांसोबत वेळ घालवायला मिळणार होता आणि त्याहून जास्त तन्वीला रोज पाहता येणार होतं, तिच्या जवळ राहता येणार होतं. जेव्हा मी ही गोष्ट आईबाबांना सांगितली तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेना. तेही खूप खुश झाले. मग दिवस आणखी सुंदर जाऊ लागले. तन्वी रोज येऊन घरातील सगळं काम करायची. बाबा नको म्हणायचे, अगं राहू दे मी करतो. तरी सुद्धा ती बाबांचे हात पाय दाबून द्यायची, त्यांची काळजी घ्यायची. हे सगळं पाहून माझे डोळे अनेकदा भरून यायचे. एवढं प्रेम, एवढी सेवा ती मनापासून करत होती. नंतर पुन्हा शेतात जायची, दिवसभर काम करत राहायची आणि मी मात्र सतत तिलाच पाहावंसं, तिच्याशी बोलत राहावंसं असं वाटायचं. ती खूप कमी बोलायची, पण तिच्या तोंडून निघणारे 2-4 शब्दसुद्धा मला खूप खास वाटायची. अशातच एक दिवस माझ्या आईंच्या बहिणीने म्हणजेच मावशीने माझ्यासाठी एक स्थळ आणलं. मुलगी शहरातली होती, खूप उच्च शिक्षित होती, चांगल्या घरातली होती. आईने मला तिचा फोटो दाखवला, बायोडाटा दिला.
मी सगळं वाचलं. खरंच ती खूपच चांगली होती. दिसायलाही खूप सुंदर होती. खरं सांगायचं तर तन्वीपेक्षा जास्त सुंदर होती. पण तरीही का कोणास ठाऊक तिच्याकडे पाहून माझ्या मनात तशी भावना निर्माण होतच नव्हती. तन्वीला पाहिलं की मनात जसं काहीतरी हलकंसं वाटत होतं तसं काहीच वाटत नव्हतं. पण आईच्या आग्रहास्तवर मी आईबाबांसोबत त्या मुलीला पाहायला गेलो. मुलगी प्रत्यक्ष क्षणी खूप सुंदर होती. स्वभावही चांगला वाटत होता. बोलणं नम्र होतं. सगळं योग्य होतं. पण तरीही माझं मन तिच्याकडे खेचलं जात नव्हतं. संध्याकाळी आम्ही घरी आलो. आईने लगेच विचारलं, मुलगी कशी वाटली? मला काय उत्तर द्यावे ते समजत नव्हतं. आईबाबांना मुलगी आवडली होती. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. पण मी मात्र सतत विषय टाळत होतो. स्पष्ट काही बोलत नव्हतो. घरात काम करत असलेली तन्वी हे सगळं ऐकत होती. मी मुद्दाम विषय का बदलतोय, उत्तर का देत नाही हे तिच्या लक्षात येत होतं. आईने तर तन्वीलाही त्या मुलीचा फोटो दाखवला होता. फोटो पाहून तन्वी हसत म्हणाली, अहो किती सुंदर मुलगी आहे. दोघांचा जोडा फार छान दिसेल. तिचे ते शब्द कानावर पडले आणि का कोणास ठाऊक त्या क्षणी मला पहिल्यांदा तिचा राग आला. कारण त्या शब्दांनी माझ्या मनात लपून ठेवलेलं सत्य अजून स्पष्ट झालं होतं. खरं तर मला तन्वी आवडू लागली होती. नाही, फक्त आवडत नव्हती, मी तिच्या प्रेमातच पडलो होतो. त्या दिवशी रविवार होता. ऑफिसची सुट्टी असल्यामुळे माझ्याकडे थोडा मोकळा वेळ होता. म्हणून मी पुन्हा शेतात गेलो. दुपारची वेळ होती. वातावरण शांतता होती. मी नेहमीप्रमाणे त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो होतो. हातात एक पुस्तक होतं आणि निवांतपणे ते वाचत बसलो होतो. शेतात मंद वारा वाहत होता. हिरवीगार पिकं हलक्या झुळकीवर डोलत होती आणि त्या शांत वातावरणात मन अगदी प्रसन्न वाटत होतं. दुपारच्या सुमारास तन्वी, तिची आई आणि बाबा जेवायला बसले. त्यांनी नेहमीप्रमाणे मला आग्रह केला, पण त्या दिवशी मी जेवण केलं नाही. तुम्ही करा असं म्हणून मी पुन्हा पुस्तकात लक्ष घालण्याचा प्रयत्न करत बसलो. काही वेळाने माझी नजर शेताच्या कडेला गेली तर तन्वीचे आईबाबा घराच्या दिशेने जाताना दिसले. पण तन्वी मात्र एकटी शेतात काम करत राहिली. मला थोडं आश्चर्य वाटलं. काय झालं असेल हे समजलंच नाही. काही वेळाने मी पुस्तक बंद केलं आणि चालत चालत तन्वीच्या जवळ गेलो. ती शेतात खाली वाकून गवत काढत होती. तिच्या पाठीमागून मी जवळ गेलो तसं तिला माझी चाहूल लागली. तिने मागे वळून पाहिलं. माझ्याकडे पाहून छोटं हसली आणि पुन्हा आपल्या कामात गुंतली. मी तिच्या जवळ उभा राहून विचारलं, तन्वी, तुझे आईबाबा तर घरी गेले, मग तू अजून काय करत आहेस इथे? ती गवत बाजूला करत शांतपणे म्हणाली, अहो आज आठवडी बाजार आहे ना, त्यासाठी त्यांना तालुक्याच्या ठिकाणी जायचं आहे, म्हणून ते दोघे गेले. थोडंसं काम बाकी आहे, ते संपवलं की मीही जाईन. तिचं उत्तर ऐकून मी पुन्हा त्या आंब्याच्या झाडाखाली जाऊन बसलो. पुस्तक पुन्हा उघडलं. खरं, पण लक्ष मात्र अक्षरांवर नव्हतं. मन पुन्हा पुन्हा तिच्याकडे जात होतं. अचानक वातावरण बदलायला लागलं. काही क्षणातच आकाशात काळे ढग दाटून आले. सूर्यप्रकाश मंदवला. सगळीकडे हलकासा अंधार पसरला आणि क्षणातच विलंब न लावता मेघगर्जनेसह हलकासा पाऊस बरसायला सुरुवात केली. आंब्याच्या झाडाखाली पानांमधूनही पावसाचे थेंब माझ्या अंगावर पडू लागले. मी वर पाहिलं, पाऊस अडत चालला होता. तन्वी अजूनही शेतात काम करत होती. काही क्षणांनी पाऊस जास्तच वाढू लागला आणि मग तीही धावत त्या आंब्याच्या झाडाखाली आली. आता काय करावं हे दोघांनाही समजत नव्हतं. मी पटकन पुस्तक बॅगेत ठेवली. आमच्या दोघांकडे पावसापासून वाचण्यासाठी काहीच नव्हतं. म्हणून आम्ही दोघेही त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली झाडाच्या बुंद्याजवळ जाऊन उभे राहिलो. झाड खूप मोठं होतं, पण पाऊस इतका वाढला की पानांच्या फडीतून पाण्याचे थेंब सतत अंगावर पडत होते. काही क्षणातच आम्ही दोघेही भिजलो. मी तिच्याकडे पाहत होतो. तिचे केस पूर्णपणे भिजले होते. ओले केस गालांवर चिटकले होते. चेहऱ्यावर पाण्याचे थेंब हलकेसे उघळत होते. ती हळूच हाताने चेहरा पुसत होती. केसांच्या बटा कानामागे करत होती. कधी ती माझ्याकडे पाहायची, कधी मी तिच्याकडे. त्या क्षणी तन्वी इतकी सुंदर दिसत होती की माझ्या श्वासांचाही वेग वाढला. पावसाने जणू तिचं सौंदर्य अजून खुलवलं होतं. मी हलक्या आवाजात म्हणालो, तन्वी, आता आपल्याला घरी जायला हवं. पाऊस अजून वाढत आहे. पण खरं सांगायचं तर मनातून त्या क्षणाचा शेवट नको होता. त्या पावसात तिच्यासोबत उभं राहण्यात एक वेगळीच मजा होती. तन्वीलाही बहुतेक तसंच वाटत असावं, कारण तिच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. पडणाऱ्या पावसात ती एखाद्या लहान मुलगीसारखी आनंदी दिसत होती. जणू कित्येक दिवसांनी तिला असा मोकळेपणाचा क्षण मिळाला होता. शेवटी आम्ही दोघं धावत घरी जायचं ठरवलं. मग त्या मुसळधार पावसात आम्ही घराच्या दिशेने धावलो. कधी ती पुढे, मी मागे, कधी मी पुढे, ती मागे. त्या धावण्यातही एक गोड खेळकळपणा होता. अचानक जोरात वीज कडाडली. आवाज इतका मोठा होता की तन्वी घाबरून गेली.
त्यावेळी आम्ही दोघं जवळजवळ एकमेकांच्या शेजारी धावत होतो. वीज कडाडताच ती अचानक थांबली आणि घाबरून माझा हात घट्ट पकडला. इतकी घाबरली होती की क्षणभर माझ्याजवळ येऊन उभी राहिली. तिचा हात माझ्या हातात होता. ती मान खाली घालून उभी होती. तिच्या स्पर्शाने माझं संपूर्ण शरीर स्तब्ध झालं. त्या पावसात त्या क्षणी आजूबाजूला फक्त पावसाचा आवाज होता आणि माझ्या छातीत धडधडणारं मन. काही क्षणांनी तिने हळूच वर पाहिलं. आमची नजरानजर झाली. तिच्या डोळ्यात अजूनही भीती होती, पण त्यासोबत काहीतरी अजून होतं. एक अनोळखी ऊब, एक शांत आपलेपणा. माझ्या डोळ्यात तर तिच्याबद्दल प्रेम आता स्पष्ट उमललं होतं. कदाचित तिलाही ते जाणवलं असावं. काही क्षणांनी तिने हलकेच माझा हात सोडला. मग आम्ही दोघेही पुन्हा घराच्या दिशेने लागलो. पण आता माझ्या मनात काहीच जाणवत नव्हतं. ना पाऊस, ना भिजलेले कपडे, ना थंडी. माझ्या मनात फक्त तो क्षण पुन्हा पुन्हा जिवंत होता. तिचा हात माझ्या हातात आलेला, तिचं घाबरणं आणि आमची ती शांत नजरानजर. काही वेळात आम्ही दोघेही घरासमोर येऊन पोहोचलो. आई दारात उभी राहून माझी वाट पाहत होती. मी घरासमोर पोहोचताच ती काळजीने माझ्याकडे पाहू लागली. तन्वी तिच्या घराकडे गेली आणि मी माझ्या घरात आलो. आई लगेच माझ्यावर ओरडली, अरे किती मोठा पाऊस पडत आहे, कशाला जात असतो शेतात अशा वेळी. तिच्या आवाजात रागापेक्षा काळजी जास्त होती. मी काही न बोलता घरात आलो. केस कोरडे केले, ओले कपडे बदलले आणि पुन्हा माझ्या बेडरूममध्ये जाऊन बसलो. पण मन अजूनही शांत नव्हतं. मी हळूच बेडरूमची खिडकी उघडली आणि तन्वीच्या घराकडे पाहिलं. समोरच तिच्या छोट्याशा घराच्या दारात ती उभी होती. तिनेही कपडे बदलले होते. तिचे ओले झालेले केस टॉवेलने पुसत ती दारातून पडणारा पाऊस पाहत होती. पण मी मात्र पाऊस नव्हे, तिचं सौंदर्य पाहत होतो. माझ्या डोळ्यासमोर पुन्हा तो क्षण जिवंत होता. आंब्याच्या झाडाखाली आम्ही दोघे उभे बसलेलो, पावसात एकत्र भिजत असलेलो, कधी नकळत एकमेकांकडे पाहत असलेलो. आणि अचानक वीज कडाडल्यावर तिने घाबरून माझा हात पकडलेला. तो क्षण खरंच किती सुंदर होता. हे सगळं त्या क्षणी माझ्या मनातलं सत्य आता पूर्णपणे स्पष्ट करून गेलं. तन्वी मला फक्त आवडत नव्हती, माझं तिच्यावर खरं प्रेम जडलं होतं. आणि त्या प्रेमाचं कारण फक्त तिचं सौंदर्य नव्हतं. तिची मेहनत, तिचं मन, तिची सेवा, तिचा स्वभाव, हे सगळं मला तिच्याकडे खेचत होतं. अचानक तिनेही लक्ष माझ्याकडे केलं. मी खिडकीत उभा राहून तिच्याकडे पाहत आहे हे तिला लक्षात आलं. ती लगेच लाजून दाराच्या आड गेली. पण दरवाजाच्या आडूनही ती मलाच पाहत आहे हे मला जाणवत होतं. काही क्षणांनी तिने पुन्हा एकदा माझ्याकडे पाहिलं. हलकं हसले आणि माझं मन अक्षरशः हरवलं. त्या दिवसापासून माझं तिच्याकडे पाहणं अजूनच वाढलं. ती घरात यायची, स्वयंपाक करायची, आईला मदत करायची, बाबांची सेवा करायची आणि प्रत्येक वेळी आमची नजरानजर व्हायची. त्या नजरेत आता काहीतरी बदललेलं होतं. आधीसारखं फक्त लाज नव्हती, आता त्यात ओळखीची उभंही होती. त्या दिवशी दुपारी मी लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत बसलो होतो. साधारण 4 वाजले होते. त्या दिवशी तन्वी शेतात गेली नव्हती, घरातच होती. थोड्या वेळाने तिने सगळ्यांसाठी गरमागरम चहा करून आणला. आईबाबांना देऊन ती माझ्यासाठी चहाचं कप घेऊन माझ्या खोलीत आली. मी लॅपटॉपवर काम करत होतो. ती आत आली तसं मी वर पाहिलं आणि काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिलो. आज ती फारच सुंदर दिसत होती. साधे कपडे होते, केस मोकळे बांधलेले होते, चेहऱ्यावर नेहमीसारखा निरागस हास्य होतं. पण आज ती मला नेहमीपेक्षा सुंदर वाटली. तिने माझ्यासमोर चहा ठेवला. मला तिच्याशी बोलावंसं वाटत होतं. खूप दिवसांपासून मनात साचलेले शब्द आज थांबत नव्हते. मी चहाचा कप हातात घेतला. ती पळून बाहेर जायला लागली. तेवढ्यात मी पटकन उठलो आणि तिच्या आधीच दरवाजाजवळ जाऊन उभा राहिलो. मुद्दाम दरवाजात आडवा उभा राहिलो. ती चालत चालत दरवाजापाशी आली आणि मला तिथे पाहून थांबली. तिने लाजून मान खाली घातली. तिलाही बाहेर जायचं होतं, पण मी मुद्दाम जागा देत नव्हतो. ती हळू आवाजात म्हणाली, हे काय करताय, मला जाऊ द्या ना. तिचा तो लाजरा आवाज ऐकून माझ्या ओठावर हलकं स्मित आलं. पण मी मात्र तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत राहिलो. ती माझ्या डोळ्यात डोळे भिडवत नव्हती. मी हलक्या आवाजात म्हणालो, तन्वी. तिने हळूच वर पाहिलं. आता ती अगदी माझ्यासमोर उभी होती. माझं हृदय जोरात धडधडत होतं. मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचा तो नाजूक हात, पण शेतात काम केल्यामुळे थोडासा खरबडीत झालेला. त्या हातात कष्टाची जाणीव होती आणि त्याचवेळी मनाची कोमलताही होती. मी तिचा हात हातात धरून तिला जवळच्या जागेवर बसवायला सांगितलं. मग आम्ही दोघं तिथं बसलो. आई बाबा त्यांच्या खोलीत आराम करत होते. तन्वी मात्र सतत कधी माझ्याकडे तर कधी दरवाजाकडे पाहत होती. तिला भीती वाटत होती की आई बाबा आले तर. तिची ती घाबरलेली अवस्था पाहून मला आज बोलल्याशिवाय राहवत नव्हतं. मी हळू आवाजात म्हणालो, तन्वी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे.
ती काहीच बोलत नव्हती, फक्त शांत बसून ऐकत राहिली. मी पुढे म्हणालो, त्या दिवशी जी मुलगी पाहायला गेलो होतो ना, ती दिसायला खूप सुंदर आहे, खूप शिकलेली आहे, तुझ्यापेक्षाही जास्त हुशार असेल कदाचित. पण का कोणास ठाऊक ती मला आवडली नाही, कारण तिच्यापेक्षा सुंदर मला तू वाटतेस. तुझं काम, तुझा स्वभाव, तुझं मन, हे सगळं मला खूप आवडलं. तू माझ्या बाबांची ज्याप्रमाणे सेवा केलीस, शेतातही किती कष्ट करतेस, बाबा नको म्हणत असतानाही त्यांचे पाय दाबून देतेस, आमच्या सगळ्या कुटुंबासाठी एवढं मनापासून करतेस, हे सगळं पाहून माझं मन पूर्णपणे तुमच्याकडे ओढलं गेलं आहे. आणि तू एवढी सुंदर आहेस की मी खरंच तुझ्या प्रेमात पडलो आहे. मी बोलत होतो आणि शब्द स्वतःहून बाहेर पडत होते. मी पुढे म्हणालो, मला वाटतं सतत तुझ्या जवळ राहावं, तुझा हा सुंदर हात माझ्या हातात असावा, मी तुझ्या डोळ्यात पाहत राहावं आणि आपण दोघे एका अशा नव्या दुनियेत जावं जिथे फक्त तू आणि मी असू, बाकी कोणीच नाही. मी काय काय बोलत होतो हे त्या क्षणी मला समजत नव्हतं, कारण आज बोलतं माझं मन होतं आणि ते मन पूर्णपणे तन्वीचं झालं होतं. तन्वीचे डोळे भरून आले होते. तिने काही क्षण मान खाली घातली. तिच्या त्या शांततेत माझं मन अजून बेचैन झालं. मी हळू आवाजात म्हणालो, तन्वी, तुला मी आवडत नाही का? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. प्लीज तुझा होकार किंवा नकार मला सांग. मी या निश्चितेत राहू शकत नाही. माझ्या आवाजातली तगमग तिच्यापर्यंत, तिच्या मनापर्यंत पोचली असावी. तिने हळूच माझा हात तिच्या हातातून काढून घेतला. मग तिच्या डोळ्यात मात्र माझ्याविषयी प्रेम स्पष्ट दिसत होतं. ती हलक्या आवाजात म्हणाली, साहेब, मी तुमच्या घरी काम करणारी एक साधी मुलगी आहे. तुम्हाला तर माहिती आहे, माझे आई बाबा तुमच्या शेतात दिवसभर कष्ट करतात. आमची आणि तुमची बरोबरी कशी होणार? तुमचं घर मोठं आहे, तुमची श्रीमंती, तुमचा मान सन्मान वेगळा आहे आणि आम्ही फक्त कष्ट करून जगणारे लोक आहोत. तुम्ही दिसायला सुंदर आहात, स्वभावाने चांगले आहात. खरं सांगायचं तर मलाही तुम्ही फार आवडता. तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्या मनात घर करून बसला आहे. तुमच्या बोलण्यातली आपुलकी, माझ्याविषयी काळजी, हे सगळं माझ्या हृदयाला स्पर्शून गेलं आहे. पण माझा नाईलाज आहे. समाज, परिस्थिती, आपल्यातला फरक, हे सगळं माझ्यासमोर उभं राहतं. तिच्या प्रत्येक शब्दातून तिची भीती, तिचं प्रेम आणि तिची असहाय्यता जाणवत होती. मी तिच्या डोळ्यात पाहत ठामपणे म्हणालो, तन्वी, तू याची अजिबात काळजी करू नकोस. मी आईबाबांशी बोलेन, तुझ्याही आईबाबांशी बोलेन. प्रेम करताना माणूस श्रीमंती, गरिबी, मोठेपणा, लहानपणा पाहत नाही. मी फक्त तुला पाहिलं आहे, तुझं सुंदर मन पाहिलं आहे. माझं ते बोलणं ऐकून तिने पुन्हा माझा हात हातात घेतला. यावेळी तिची पकड अधिक घट्ट होती. तिच्या डोळ्यातून एक अश्रू गालावर तरळला, पण तो दुःखाचा नव्हता, तो आमच्या प्रेमाचा आनंद अश्रू होता. त्या क्षणी वेळ जणू थांबली होती. आमचे हात एकमेकांच्या हातात गुंफले होते, आमचे डोळे एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते आणि त्या शांत क्षणातही शब्दांशिवाय खूप काही बोललं जात होतं. मग तन्वी हलकीच उठली आणि लाजत तिथून निघून गेली. त्या दिवसापासून आमच्या प्रेमाला एक नवं रूप मिळालं. आधी मनात लपून राहिलेल्या भावना आता अधिक खुलून उमलू लागल्या. तिचं माझ्याकडे पाहून हसणं, माझ्यासाठी खास काळजी घेणं आणि माझं तिच्याकडं प्रत्येक क्षणी आतुर होणं, सगळंच बदललं होतं. आमचं प्रेम आता दुपटीने वाढलं होतं. काही दिवसांनी आईने मला पुन्हा विचारलं, अरे, त्या दिवशी आलेल्या स्थळाचं काय करायचं? त्यांना काय सांगायचं? मुलगी आवडेल की नाही? मी आईबाबांना पाहिलं आणि शांतपणे म्हणालो, आई बाबा, खरं सांगू का, ती मुलगी खूप सुंदर आहे, तिचं शिक्षणही चांगलं आहे, पण मला ती आवडली नाही. आई आचार्याने म्हणाली, असं का रे? मी खोल श्वास घेत म्हणालो, कारण मला आपल्या घरात काम करणारी तन्वी आवडते. ती जरी त्या मुलीसारखी जास्त शिकलेली नसली, जरी तिचं रूप इतकं सुंदर उठून दिसत नसलं, तरी तिच्यात एक कोमल मन आहे. तुमच्याबद्दल तिच्या मनात खूप प्रेम आहे. ती तुमची किती सेवा करते, किती प्रामाणिकपणे काम करते. घरात काम करून थांबत नाही, शेतातही राबते, कष्टाला कधी घाबरत नाही. मला असं वाटतं की ती आपल्या घराची सून व्हावी. तिने तुमची आयुष्यभर सेवा करावी. आपणही तिला मुलीसारखं प्रेम द्यावं. मला ती मनापासून आवडते. माझं बोलणं ऐकून काही वेळ आई बाबा माझ्याकडे फक्त पाहत राहिले. त्यांना काय बोलावं हे सुचत नव्हतं. आई हळू आवाजात म्हणाली, अरे, पण लोक काय म्हणतील? ती आपल्या घरात काम करते. मी लगेच म्हणालो, म्हणून काय झालं? काम करते म्हणून ती माणूस नाही का? तिला स्वतःचं अस्तित्व नाही का? तीही आपल्यासारखीच हाडामासाची बनलेली आहे. तिलाही मन आहे, भावना आहेत, स्वप्न आहेत. माणसाची किंमत त्यांच्या पैशावर नसते, तर त्यांच्या मनावर असते. माझ्या या शब्दांनी घरात काही क्षण शांतता पसरली. बाबा विचारात पडले होते. मग अचानक त्यांच्या चेहऱ्यावर हलकं हसू उमटलं. ते म्हणाले, बाळा, खरं सांगू, मलाही तन्वी खूप आवडते. मलाही ती सून म्हणून पाहायला आवडेल. आईने बाबांकडे पाहिलं.
बाबांच्या होकारात तिचीही होकार दडलेला होता. काही वेळातच आईबाबा आणि मी तिघे तन्वीच्या घरी गेलो. संध्याकाळची वेळ होती. सूर्य मावळतीकडे झुकला होता. तन्वीच्या छोट्याशा घरासमोर पोहोचलो तेव्हा आम्हाला पाहून तिच्या आईबाबांना काही समजेना. त्यांनी आदराने आम्हाला बसायला सांगितलं. तन्वी दाराजवळ उभी होती. तिच्या चेहऱ्यावर भीतीने आश्चर्य दोन्ही दिसत होतं. तिला वाटत होतं की आता काहीतरी वेगळंच घडणार आहे. तिची आई बाबा तिच्यावर रागावतील कदाचित. मग आई हसत म्हणाली, आम्ही तुमच्याकडे एका खास कामासाठी आलो आहे. मी आणि तन्वी एकमेकांकडे पाहत होतो. तिचे हात थरथरत होते. आई पुढे म्हणाली, तुमची गोड तन्वी आमच्या आधीला फार आवडते आणि तिलाही आमच्या आदित्य आवडतो. आम्हाला असं वाटतं की तन्वी आणि आदित्यचं लग्न लावून द्यावं. आम्हाला तुमची तन्वी आमच्या घरी सून म्हणून हवी आहे. आईच्या तोंडून हे शब्द बाहेर पडताच घरात काही क्षण पूर्णपणे शांतता पसरली. तन्वीचे आई बाबा स्तब्ध झाले. त्यांनी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. अचानक तन्वीची आई गौरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते दोघे उठून उभे राहिले. माझे आई बाबाही उठले. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घेतले. गौरी काकू रडवलेल्या आवाजात म्हणाली, हे आमच्यासाठी खूप मोठं भाग्य आहे. आमच्या गरीब घरातल्या मुलीला इतक्या मोठ्या घरातून सून म्हणून न्यायचं म्हणताय. आम्ही तुमचे फार आभारी आहोत. त्या छोट्याशा घरात आनंदाचा असा माहोल तयार झाला की जणू भिंती सुद्धा हसत होत्या. मीही खूप खुश होतो. तन्वीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ते दुःखाचे नव्हते. ते नव्या आयुष्याच्या आनंदाचे स्वप्न पूर्ण होण्याचे, प्रेम जिंकण्याचे अश्रू होते. त्या दिवशी मला पुन्हा एकदा जाणवलं की खरं प्रेम श्रीमंती गरिबी मान सन्मान समाजाचे नियम यापेक्षा खूप मोठं असतं. आणि काही दिवसांतच आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली. दोन्ही घरांमध्ये आनंदाची लगबग सुरू झाली. तन्वी कालपर्यंत आमच्या घरात काम करणारी मुलगी होती. ती आता आमच्या घराची लाडकी सून होणार होती. आमच्यासाठी मात्र ती आधीपासूनच आमच्या उदयाची राणी बनली होती. काही दिवसांतच माझं आणि तन्वीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. लग्नाच्या दिवशी संपूर्ण गावात एक वेगळीच उत्साह होता. आमच्या लग्नासाठी खूप सारी मंडळी जमली होती. नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी, गावातील ओळखीची माणसं, सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद झळकत होता. लग्न मंडप सुंदर फुलांनी सजला होता. वातावरणात मंगळ अष्टकांचे स्वर घुमत होते आणि त्या प्रत्येक क्षणात आमच्या नव्या आयुष्याची सुरुवात दडलेली होती. मी आणि तन्वी एकमेकांच्या शेजारी उभे होतो, पण आमच्या डोळ्यात फक्त त्या दिवसांचा आनंद नव्हता, तर इथपर्यंत पोहोचण्यासाठी केलेले संघर्ष, मनात जपलेलं प्रेम आणि एकत्र पाहिलेली स्वप्न होती. आम्ही तो प्रत्येक क्षण डोळ्यात साठवून ठेवत होतो, कारण पुढच्या संपूर्ण आयुष्यात या आठवणीचं आमच्या प्रेमाला अजून सुंदर बनवणार होत्या. लग्नासमयी दोन्ही परिवारांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते. ते साधेपणाचे, प्रेमाचे आणि आनंदाचे होते. माझ्या आईबाबांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता, कारण त्यांनी माझ्या प्रेमाचा मान ठेवला होता. तन्वीच्या आईबाबांच्या डोळ्यात तर वेगळा समाधान होतं, कारण त्यांच्या मुलीला तिच्यावर मनापासून प्रेम करणारा जोडीदार मिळाला होता. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझी आणि तन्वीची प्रेम कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर तिला लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर प्रेमकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.